जय शिवराय पब्लिक. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे IT कंपनीमध्ये काम कसं होतं. मग ती स्मॉल स्केल IT कंपनी असू द्या, मिड स्केल असू द्या किंवा मोठी कंपनी असू द्या, त्यालाच MNC कंपनी म्हणतात. ओके. मग एक्झॅक्टली फ्रेशरला त्या ठिकाणी कशा प्रकारे ट्रीट केलं जातं, फ्रेशरला काय काम दिलं जातं, स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे. भाऊ, तू जर फ्रेशर असशील आणि IT कंपनीमध्ये जाण्याचं तुझं स्वप्न असेल, भावा, दिदी, ताई, स्वप्न पूर्ण होणार आहे. फक्त मी सांगेल त्या गोष्टी फॉलो करायच्यात. पहिली गोष्ट सांगू, तुमचं डेडिकेशन, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमचं हार्डवर्क तुम्हाला IT मध्ये ॲज अ फ्रेशर म्हणून जॉब लावून देणार आहे. आणि एवढं पण अवघड नाही आहे जेवढा तुम्ही विचार करत असाल, की लईच अवघड IT मध्ये जॉब घेणं. आणि घेतल्यानंतर काय होतंय ते पण मी सांगणार आहे. ठीक आहे, ऐका. तर फ्रेशर म्हणून तुम्ही ज्यावेळेस IT कंपनीमध्ये जाता, तुम्ही इमॅजिन केलं असेल की यार IT जॉब करतोय मी, ITची लाईफ म्हणजे एकदम क्या बोले तसंच असते बरं का. इमॅजिन केलंय म्हणजे असं नाही की इमॅजिनेशनच्या अलीकडं किंवा पलीकडं, अजिबात तसा विषय नाही. इमॅजिन केलं त्या गोष्टी नक्की तिथं असतात. ॲज अ फ्रेशर म्हणून ज्यावेळेस तुम्ही कंपनी जॉईन करता, तुम्ही बघायचंय, त्याहून ठरवायचं ही मिड स्केल आहे का, स्मॉल स्केल आहे का, मोठी कंपनी आहे. तर कंपनीमध्ये म्हणजे कमी एम्प्लॉई असतील, एक 10 ते 20-25 एम्प्लॉई असतील, तुम्ही समजून जायचं बाई स्मॉल स्केल कंपनी आहे, लई मोठी नाहीये. 50 पेक्षा जास्त तुम्हाला एम्प्लॉईज दिसले, समजायचं मिड स्केल कंपनी. आता फरक काय असतो यातला सांगतो, त्यानुसार तुम्हाला कसं काम दिलं जातं ते मी सांगणार आहे. आणि जर एम्प्लॉई 500 पेक्षा जास्त असतील, 1000 पेक्षा जास्त असतील, समजून जायचं बिग स्केल कंपनी आहे, MNC टाईप कंपनी आहे, खूप मोठी कंपनी. सगळ्यात जास्त तुमची ग्रोथ कुठं होते? स्मॉल स्केल कंपनीमध्ये किंवा मिड स्केलमध्ये. मोठ्या कंपनीमध्ये गेल्यानंतर भाऊ, ग्रोथ सोडून दे, ग्रोथ जास्त होत नाही. खूप सारे एक्झाम्पल आहेत. पोरं गेली मोठ्या कंपनीमध्ये आणि एक गोष्ट त्याची सॅलरी पण जास्त, तुमची ग्रोथ होत नाही सॅलरीमध्ये. ठीकठाक असते, पण जास्त ग्रोथ होत नाही. त्यामुळे बेटर काय माहिती आहे का, स्मॉल स्केल जॉईन कर भाऊ. ओके. मग स्मॉल स्केलमध्ये तुला त्रास होईल, नक्की त्रास होईल. तुला प्रेशर येईल, तुला वर्कलोड जास्त दिला जाईल. ओके. कधी कधी तुला बोलणं पण खावं लागेल. ओके. पण भावा, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या, ॲक्सेप्ट कर. काय माहिती आहे, स्मॉल स्केल कंपनीमध्ये असणारी तुझी ग्रोथ सगळ्यात जास्त हाय लेवलची असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे स्मॉल स्केल कंपनी मी सगळ्यांना रेफर करेल, जॉईन करा. ओके. 10 ते 15 एम्प्लॉई असतील, 20 एम्प्लॉई असतील, प्रॉपर नियोजन असेल, प्रॉपर रूल्स रेग्युलेशन नसतील, भाऊ तुमची ग्रोथ मात्र त्या ठिकाणी एकदम होणार आहे. ओके. कारण डायरेक्ट लाईव्ह प्रोजेक्ट, डायरेक्ट लाईव्ह प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बसवलं जातं. इव्हन मी सुद्धा एक्सपिरियन्स केला आहे. ज्यावेळेस तुम्ही स्मॉल स्केल कंपनीमध्ये जाता, डायरेक्ट लाईव्ह प्रोजेक्टवरती तुम्हाला बसवलं जातं. भाऊ, सब कुछ तेरे को करना है. ओके. तुम्हाला मदत करतात, सिनियर्स वगैरे तुम्हाला मदत करतील, गाईड करतील. सुरुवातीला छोटे छोटे टास्क दिले जातील तुम्हाला. हा, हे बग फिक्स कर, लॉग इनचं बटन ॲड कर, किंवा एरर्स कार, टेस्ट केसेस लिह, टेस्ट केसेस रन कर, काही प्रॉब्लेम आला आम्हाला सांग. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला स्टार्टिंगला दिल्या जातील. ओके. पण जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं मात्र तुमचं काम त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे होते काय, तुमचा एक्सपेरिमेंट पॉवर वाढतो. तुम्ही रिसर्च खूप मोठ्या प्रमाणात करता. नॉलेज तेवढंच पाहिजे ना, नॉलेज वाढतं ना. जेवढं तुम्ही रिसर्च करा, जेवढं तुम्हाला लोड येईल, तेवढ्या लोडचं तुम्ही नियोजन पद्धतशीर लावताना, म्हणजे आपण करतोच ना, सॉल्युशन काढतो. सोल्युशन इज नथिंग बट तुमचं नॉलेज त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. त्यामुळे स्मॉल स्केल कंपनीमध्ये तुम्हाला वाटेल की लोड येतोय मला, पण मित्रांनो, तीच एक जागा आहे जिथं तुम्हाला तुमची ग्रोथ लपलेली आहे. ओके. 1, 2, 3 वर्षे तुम्हाला येईल, टेन्शन येईल की यार लईच लोड आहे, लईच वर्क प्रेशर असतंय, मला टेन्शन येईल. पण 2-3 वर्षानंतर भाऊ, तू कुठं असशील यू कांट इमॅजिन. खूप वरच्या पोझिशनला गेलेला तू असशील, तू स्वतःला बघशील. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही की स्मॉल स्केलमध्ये कसं जाऊ, लईच लोड असते. अजिबात नाहीये. एवढं पण नसतंय जेवढं तुम्हाला वाटत असेल की नाही, इट्स नॉट पॉसिबल. ओके. ऐका, काही कंपनीत असतंय, मी सगळ्याबद्दल नाही बोलत. आता 100 मधले 10 असतीलच ना, जिथं एम्प्लॉय सारखा ट्रीट केला जाऊ शकत नाही. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलाय आणि त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलाय. काही शब्द नाही त्यावर बोलायला सुद्धा. एवढ्या म्हणजे खालच्या लेवलला जाऊन एम्प्लॉयला ट्रीट केलं जातं. म्हणजे असे 100 मध्ये 10 असतातच ना. 5 बोट सेम आहेत का? नाही ना. सेम तसंच सगळेजण नसतात त्या लेवलचे. ठीक आहे. पण तसं तुझ्या बाबतीत होणार नाही, अशी आशा करू आपण. तुला चांगलीच कंपनी मिळेल. ओके. पुढली गोष्ट,
ज्यावेळेस तुम्ही मिड स्केल कंपनी जॉईन करता, 50 ते जास्त एम्प्लॉय तिथं असतात, तिथं मात्र एवढं काय लोड वगैरे तुला नसणार आहे. ओके, पहिले 1-2 महिने तर भाई तू निवांतच असणार आहे. जाणार, बसणार, येणार, जाणार, बसणार, येणार. फक्त एवढंच असणार आहे. ओके, उगाच थोडंसं काहीतरी तू करशील, सांगशील लगेच आपलं मीटिंगमध्ये सकाळी दररोज मीटिंग असतात, त्यामध्ये आज मी हे करणार आहे, काल मी हे केलं, संपला विषय. ह्याच्यात तुझा महिना 2 महिने जाणार. तुला थोडा हळूहळू छोटे छोटे टास्क भेटणार, मग तू ते टास्क करणार, म्हणजे चिल, एकदम चिल. ओके, हळूहळू तुला त्या ठिकाणी सुद्धा कामं तुझी वाढणार. ओके, त्यामुळे आय टी कंपनीमध्ये स्मॉल स्केल, मिड स्केल, इट्स फाईन. त्या ठिकाणी मात्र तुझी ग्रोथ आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण बोलतो MNC कंपन्या, बिग कंपन्या, तिथं मात्र खूप मोठी प्रोसेस असते. ओके, आणि त्याच्यामध्ये सॅलरीची इन्क्रीमेंट सुद्धा खूप कमी प्रमाणात होतच नाही. मेन गोष्ट बरोबर. ओके, ठीकठाक सॅलरी असते, पण मी जे म्हणलं ग्रोथ होते स्मॉल स्केल आणि मिड स्केलमध्ये, तशी ग्रोथ तुम्हाला तिथं भेटणार नाही. ओके, तिथं तुम्ही काम कराल, एक तुम्हाला ब्रँड भेटेल, भाई मी इथं काम करतोय, इथं काम करतोय, एवढं असेल. ॲज अ फ्रेशर म्हणून म्हणतोय. ओके, एक्सपिरियन्स म्हणून गेलात तर ऑब्विसली हाईक मिळणार आहे, पण फ्रेशर म्हणून तुम्ही गेलात तर भाऊ, एक तर तुझी ग्रोथ जास्त होणार नाही. ओके, तू चिल असणार, त्यामुळे टेन्शनच घेणार नाही कशाचं, एकदम आरामशीर, एकदम आरामशीर. ओके, तुला छोटे छोटे गोष्टी सांगणार, हे कर, ते कर, ते तू करणार. तिथं जास्त ग्रोथ नाही पॉसिबल MNC मध्ये. ठीक आहे, पण तू स्वतःहून जर केलं तर आहे बरं का, असं बी नाही, स्वतःहून जर तू केलं डेफिनेटली. पण स्वतःहून पोरं करत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे आपला. पण स्मॉल स्केलमध्ये बाई करायलाच लागतंय, नाही केलं तर जॉब गेला. त्यामुळे तिथून खूप पोरं पुढे गेलेले आहेत. खूप पोरं 20-40 लाखाच्या पॅकेजवरती आहेत, जे स्मॉल स्केलमधून पुढे गेले. आणि आहेत एक्झाम्पल खूप सारे, माझ्या जवळ एक्झाम्पल आहेत. स्मॉल स्केल कंपनीपासून सुरुवात केली, 10-15 जणांच्या टीमपासून सुरुवात केली, 15,000 टीमसोबत आता काम करतोय, लाखात पॅकेज कमवतो, अशी सुद्धा पोर आहेत. त्याच्यामुळे सुरुवात जरी तुमची छोट्या कंपनीपासून असेल, तर तुमचं ध्येय, तुमचं टार्गेट, तुमचं ड्रीम नक्की पूर्ण होणार आहे. मोठ्या कंपनीत जायचं आणि लाखात पेमेंट घ्यायचं. ठीक आहे, त्यामुळे ॲज अ फ्रेशर म्हणून माझं रेकमेंडेशन हे असेल, भाऊ स्मॉल स्केल जॉईन कर, थोडासा लोड येऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे. 1-2 वर्ष लोड आला, 1-2 वर्ष तू स्वतः शिकण्यासाठी काही वेळ घालवला, काय प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे की नाही. आज अगर मेहनत करोगे तो कल शांति से जियोगे, सुख से जियोगे, ये ऐकलं असेल तुम्ही, राईट. आणि आज जर सुख से जियोगे तो आगे मेहनत ही मेहनत आहे. सो इससे बेटर आहे, हे चांगलं आहे की भाई आज मेहनत करा, कष्ट करा, झिजा, नक्कीच पुढचे दिवस तुम्हाला चांगले भेटतील. बरोबर की नाही. त्यामुळे भावा, तू प्रेशर असशील तर माझं हेच सांगणं असेल तुला, टेन्शन घेऊ नको. एवढं बी लई लोडचं काम नसतंय बाई. लंच 1 तासाचा, 2 वेळेस टी ब्रेक, कॉफी ब्रेक, काय पाहिजे आणखीन तुला. IT मध्ये परत बोनस असतो, परत गिफ्ट्स असतात, दिवाळी आली, हे आलं, ते आलं, खूप सारे लाईक सेलिब्रेशन्स. ओके, परत म्हणलं तर प्रॉफिट झाला कंपनीला, चला कुठं, माहीतच असेल तुम्हाला, नसेल मी सांगतो. कमेंट सेक्शन आहे तुमच्यासाठी, सांगतील एक्सपिरियन्स लोक तुम्हाला काय काय गोष्टी असतात. ओके, ही झाली पडद्याच्या पुढची गोष्ट. मागची गोष्ट आणखीन वेगळी आहे, ती जर ऐकायची असेल कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, पडद्या मागची गोष्ट. मी तुम्हाला नक्की त्याचा पण व्हिडिओ शेअर करेल. पण हे असतंय बरं का, या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी फॉलो होतात. ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्हाला एवढा पण लोड दिला असा तर नाही, इफ यू जॉईन द बिग स्केल अँड मिड स्केल कंपनी. ओके, आणि त्याच्यामुळं तुमचं जे ड्रीम आहे IT मध्ये येण्याचं, नक्की पूर्ण होईल. काय नाही करायचं, फक्त आधी आणि जेव्हा फॉलो करायचं. फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटची सिरीज आपण स्टार्ट केली आहे ऑलरेडी, 1 महिना झाला, आणखीन पण बघितली नाही. काय करतोय भावा, एकदा जाऊन चेक कर प्लेलिस्टमध्ये, लाईव्ह सेक्शनमध्ये फुल स्टॅक जावा टोटली फ्री मराठी पोरांसाठी. ओके, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जय शिवराय, जय शिवराय लिहायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.